उन्हाळा स्पेशल घरच्या घरी थंड पेय कसं बनवायचं त्याची रेसिपी घेऊन आले। बघा मी आता साहित्य दाखवते तुम्हाला। याच्यात थोडं आलं घेतलं आहे, बर्फ घेतला आहे, दही 2 हे चम्मच, मोठे चम्मचनी 2 चम्मच दही घेतली, थोडी बडीशोप घेतली छोटा 1 चम्मच, आणि गुळ घेतला आहे थोडा, छोटी एक अशी सपाट वाटी भरून। त्याच्यासाठी लागणारे आपल्याला पुदिना। तर आता हे पुदिन्याचे पानं आहे ना तोडून स्वच्छ धुवून घेते मी। पुदिन्याचे पानं मी स्वच्छ असे धुवून घेतले, पत्ते काढून घेतले। आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये आपण जो पुदिना साफ करून घेतला तो आधी भांड्यात मी टाकून घेतला आहे। त्याच्यानंतर आपल्याला आलं टाकून घ्यायचं आहे। अशा आल्याचे तुकडे करून घेतले। त्याच्यानंतर बडीशोप टाकून घेतली, एक छोटी वाटी भरून गूळ घेतलेला आहे असं बारीक किसून, तो पण टाकून घेतला। त्याच्यात आपल्याला 2 चम्मच एवढी दही घेतलेली ती पूर्ण आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायची। वाटीत दही घेतली ना त्याच वाटीने आपण पाणी टाकून, हे थंड पाणी घेतलेलं आहे मी, हे बघा याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं। आता आपल्याला हे मिक्सरला थोडं फिरून घ्यायचं आहे। मिक्सरला दळून घेतलं आहे मी, हे बघा या पद्धतीने। आता आपल्याला अजून त्याच्यामध्ये घट पातळ बघून थंड पाणी टाकून घ्यायचं। आता इथे एक खाली भांडं घेतलं चाळण ठेवून, आता असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा असं हे चाळून घेतलं थोडंसं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये, पुन्हा पाणी टाकून विसळून आणि ते पण टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये असं मस्त पातळ असं पेय आपलं तयार झालं। त्याच्यामध्ये आपण थोडंसं अजून पाणी टाकून घेतलं, 2 ग्लास घेऊ। हे बघा इथे मी ग्लास घेतले, त्याच्यामध्ये आपण जे दही पुदिना याच्यापासून थंड पेय बनवलेले ते टाकून घेतलं। त्याच्यात आपल्याला बर्फ टाकून घ्यायचं आहे। आता अजून थंड असं 3 बर्फाचे स्क्यूब मी टाकून घेतले, त्याच्यामध्ये पुदिन्याचे पानं टाकून घेतले। थंड पेय आपलं हे तयार झालं आहे। त्याच्यामध्ये आपण ठेवले स्ट्रॉ, हे बघा